युग, काय? तुला भूक नाही लागली बाळा? नाही मम्मा, आज मी उपास केला, तू पण तर केलाय ना? हो, पण तू छोटी आहे, तू नको करू. करते. आता तू थोडं खाऊन घे, काही मी तुझ्यासाठी बनवते. नाही मम्मा. हो ना. नाही ना. मग तू काय खाणार? मी काहीच नाही. आम्ही तर फराळ करणार आहे, तू करणार आहे? हो. उपवासाला काय चालत असते? फराळ. पोळी चालते का? नाही. वरण भात नाही. नाही? ना. हो का ग, मग तू केव्हा जेवणार आहे? तुमच्यासोबत. केव्हा? नंतर. नंतर म्हणजे आम्ही तर उद्या जेवणार आहे. मग मी पण जेवणार आहे ना. उद्या? हो. हो का. तू काय म्हणली आज? ठल्याची रुक्मी. विठ्ठलाची रुक्मिणी. हा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर छोटीशी चिमुकली बघा, आषाढी एकादशी निमित्ते ती कशी छान अशी गोडसी गोंडस रखुमाई बनली आहे. किती क्यूट आणि किती भारी दिसत आहे. तर या चिमुकलीनं फक्त तिचं रूपच नाही घेतलं आहे आणि ती आज उपवाससुद्धा पकडली आहे. एवढ्या छोट्या चिमुकलीला बघा उपवास पकडायची किती ओढ आहे. आषाढी एकादशी निमित्ते या चिमुकलीनं सुद्धा घरामध्ये सगळे उपवास धरले आहेत म्हणून या चिमुकलीनं सुद्धा उपवास धरले आहे. त्या चिमुकलीला तिच्या मम्मी विचारते की उपवासाला काय खायचं म्हटल्याच्या नंतर ती बघा पोळी भाजी खातात का म्हटल्यावर ती म्हणते नाही, वरण भात पण नाही म्हणते, उपवासाला फक्त फराळ करतात. तर खूप छान बरं का, सगळ्यांनी उपवासच धरतात. तर या चिमुकलीने सुद्धा उपवास धरला आहे आणि रुक्मिणीचं गेटअपसुद्धा घालून ती साडी वगैरे घालून मळवट वगैरे भरून किती छान रुक्मिणीसारखे दिसत आहे. तर खूप छान.